सर्वांना जय ज्योती, जय सावित्री, जय सावता. सावित्री शक्तीपीठ पुणे महाराष्ट्र अंतर्गत सामाजिक प्रबोधन समिती. मी मार्गदर्शिका सौ वैशाली प्रमोद महाजन, मालेगाव. सर्वांना माझा नमस्कार. 28 नोव्हेंबर महात्मा ज्योतिबा फुले यांची पुण्यतिथी. यास आपण सर्व समाज बांधव स्मृती दिन म्हणून साजरा करतो. आदरणीय फुले यांना माझा विनम्र अभिवादन. सावित्री शक्तीपीठ यांचे अध्यक्ष आदरणीय श्री कुलधरण सर यांच्या मार्गदर्शनाने आम्ही सावित्रीच्या लेकी समाज प्रबोधन करण्यासाठी वेगवेगळ्या विषयावर आमचे विचार मांडत असतो. उद्देश फक्त आणि फक्त एकच, समाज फुले शाहू आंबेडकर यांच्या विचारांना विसरत चाललेला आहे. त्यासाठी वेगवेगळे विषय हाताळत आम्ही सावित्रीच्या लेकी वेगवेगळे विषय घेऊन पोस्ट व्हिडिओ तयार करत असतो. आजचा माझा विषय आहे महात्मा फुले यांनी लिहिलेले त्यांचे लिखाण तृतीय रत्न हे पुस्तक. तसे फुले दाम्पत्यांविषयी बोलायचे झाले तर शब्द अपुरे पडतील. त्यांचे जे कार्य आहे हे संपूर्ण समाजासाठी सर्व समाज समावेशक असे होते. त्यांनी काही ठराविक समाजासाठी कार्य केले असे त्यांचे कार्य नाही. त्यांचे कार्य अनमोल असे आहे. तृतीय रत्न या फुले यांच्या लिखाणातून मनुवाद्यांनी समाजाला घातलेला विळखा याविषयी स्पष्टीकरण फुले यांनी दिलेलं आहे. ब्राह्मणांनी नेहमीच दोन समाजांमध्ये दरी निर्माण केली. ती दरी कसली तर अज्ञानाची दरी निर्माण केली. तुम्ही कनिष्ठ, आम्ही श्रेष्ठ अशी दरी निर्माण केली आणि ही दरी महात्मा फुले यांच्या लक्षात आली आणि म्हणून त्यांनी समाज प्रबोधन करण्यासाठी लेखणीचा उपयोग केला. असे करत असताना त्यांना सावित्रीबाई फुले यांचे खूप मोठे मोलाचे मार्गदर्शन लाभले. कारण समाजाचा दुसरा जो घटक आहे महिला वर्ग, या सुशिक्षित करण्यास सावित्रीबाई फुलेंचा खूप मोठा वाटा आहे. त्यात त्यांना साथ त्यांची मैत्रीण फातिमा शेख यांनी देखील दिलेली आहे. तृतीय रत्न यातील जो काही विषय आहे त्यात त्यांनी असं सांगितलं आहे की ज्यावेळेस लोक समाजामध्ये वावरत असतात त्यावेळेस प्रत्येक गोष्टीमध्ये अंधश्रद्धा ह्या मनुवाद्यांनी टाकली, या ब्राह्मणांनी टाकली आणि त्याच पद्धतीने लोक वागू लागले. हे का करू शकले? मनुवादी म्हणू द्या किंवा ब्राह्मण म्हणू द्या, ते फक्त आपल्या अज्ञानामुळे. आणि त्याच पुढाकार घेत फुले यांनी लेखन केलं तृतीय रत्न. आजचा समाज खूप सुशिक्षित झालेला आहे. सर्व समाज स्त्रिया देखील या ठिकाणी सुशिक्षित झालेला आहे. परंतु तरी देखील घराघरातील जी बाई आहे ही अंधश्रद्धांना बळी पडते आहे. आम्ही सावित्रीच्या लेकी सर्वांना फक्त एवढेच या ठिकाणी निवेदन करू इच्छितो की समाजाने जागे होणे गरजेचं आहे. योग्य दिशेने वाटचाल करणे गरजेचं आहे. योग्य दिशा म्हणजे कुठली? आपला संसार सांभाळत तुम्ही फक्त भूलथापांना बळी न पडता कुठलीही गोष्ट आली की आपण सर्वप्रथम ब्राह्मणांकडे जातो, हात बघतो म्हणजे काय असतात तर हातावरती ज्या रेषा आहेत या रेषा लहानपणी बाळाचा हात बंद झाल्यामुळे या ठिकाणी तिथं मुठी या ठिकाणी बंद झाल्यामुळे तिथं रेषा पडतात. ह्या हातावरती काहीच लिहिलेलं नसतं. जर हातावरती तसं तुमच्या लिहिलेलं असतं तो जो काही हात बघणारा ज्योतिषी आहे, अहो त्याने कशाला तुमचे हात बघितले असते? तो स्वतःचा हात बघून श्रीमंत नसता का झाला? म्हणून हे एक उदाहरण तुमच्यासमोर मी ठेवली. असा सारासार विचार तुम्ही करा आणि जीवन जगा, योग्य दिशेने जीवन जगा, एवढेच यावेळी सांगू इच्छिते. सर्वांना जय ज्योती, जय सावता, जय सावित्री. धन्यवाद. सर्वांना जय ज्योती, जय सावित्री, जय सावता. सावित्री शक्तीपीठ पुणे महाराष्ट्र अंतर्गत सामाजिक प्रबोधन समिती. मी मार्गदर्शिका सौ वैशाली प्रमोद महाजन, मालेगाव. सर्वांना माझा नमस्कार. 28 नोव्हेंबर
महात्मा ज्योतिबा फुले यांची पुण्यतिथी. यास आपण सर्व समाज बांधव स्मृती दिन म्हणून साजरा करतो. आदरणीय फुले यांना माझा विनम्र अभिवादन. सावित्री शक्तीपीठ यांचे अध्यक्ष आदरणीय श्री कुलधरण सर यांच्या मार्गदर्शनाने आम्ही सावित्रीच्या लेकी समाज प्रबोधन करण्यासाठी वेगवेगळ्या विषयावर आमचे विचार मांडत असतो. उद्देश फक्त आणि फक्त एकच, समाज फुले शाहू आंबेडकर यांच्या विचारांना विसरत चाललेला आहे. त्यासाठी वेगवेगळे विषय हाताळत आम्ही सावित्रीच्या लेकी वेगवेगळे विषय घेऊन पोस्ट व्हिडिओ तयार करत असतो. आजचा माझा विषय आहे महात्मा फुले यांनी लिहिलेले त्यांचे लिखाण तृतीय रत्न हे पुस्तक. तसे फुले दाम्पत्यांविषयी बोलायचे झाले तर शब्द अपुरे पडतील. त्यांचे जे कार्य आहे हे संपूर्ण समाजासाठी सर्व समाज समावेशक असे होते. त्यांनी काही ठराविक समाजासाठी कार्य केले असे त्यांचे कार्य नाही. त्यांचे कार्य अनमोल असे आहे. तृतीय रत्न या फुले यांच्या लिखाणातून मनुवाद्यांनी समाजाला घातलेला विळखा याविषयी स्पष्टीकरण फुले यांनी दिलेलं आहे. ब्राह्मणांनी नेहमीच दोन समाजांमध्ये दरी निर्माण केली. ती दरी कसली तर अज्ञानाची दरी निर्माण केली. तुम्ही कनिष्ठ आम्ही श्रेष्ठ अशी दरी निर्माण केली आणि ही दरी महात्मा फुले यांच्या लक्षात आली.